नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत न्यू स्टाईल ट्रेंडिंग अशी बाही डिझाइन की ही जी बाही डिझाइन खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे आणि खूप जास्त कस्टमरांनी शिवून सुद्धा घेतलेली आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर बघू शकता सर्वात पहिले आपल्याला मेगा स्लीव जी आहे ती शिवून घ्यायची आहे, म्हणजे 3 इंचाची, म्हणजे आपली जी बाही आहे 3 इंचाची सर्वात पहिले इथे कट करून घेणार आहोत। तर बघू शकता इथे 4 इंच जी आहे ती मी उंची लावलेली आहे, 1 इंचाची खालून मार्जिन लावलेली आहे। तर बघू शकता मार्जिनच्या लाईनवर दंडघेराचे निम्मे घेतलेला आहे आणि त्याच्या बाहेर घेतलेले आहे 1.5 किंवा 2 इंचाची स्टिचिंग मार्जिन। त्याचप्रमाणे इथे सुद्धा दंडघेराचे निम्मे लावलेले आहे 2.5 इंच। तर बघू शकता आणि त्याच्या बाहेर लावलेले आहे 1.5 इंचाची मार्जिन। तर अशा प्रकारे इथे मापले लावलेला आहे आणि याची कॅप हाईट जी आहे ती लावली आहे मी 2.5 इंच। तर बघू शकता। तर आणि त्यानंतर इथे अशा प्रकारे फोल्ड केलेला आहे, निम्मे केलेला आहे त्याचा, आणि त्यानंतर इथे अशा प्रकारे एक बॉक्स तयार केला आणि त्यानंतर वरच्या साइडने सुद्धा एक लाईन इथे अशा प्रकारे ड्रॉ करून घ्यायची आहे। आणि त्याच नंतर याला एकच आपल्याला याला आकार द्यायचा असतो की जेणेकरून जसे की आपले नॉर्मल बाही असते तर त्याला 2 आपण आकार लागतो, एक पाठीमागचा आणि एक समोरचा, म्हणजे उथळ भाग आणि खोल भाग। तर ह्या बाहीमध्ये आपल्याला फक्त एकच आकार लावायचा आहे। आणि त्यानंतर बघू शकता इथे अशा प्रकारे बाहीचा जो शेप देऊन कट केलेला आहे। तर अशा प्रकारे ही जे अस्तर आहे कट केलेला आहे आणि त्यानंतर अस्तर आता आपल्याला जे मेन फॅब्रिक आहे त्याला जोडून घ्यायचं आहे। सर्वात पहिले मेन फॅब्रिक सरळ ठेवलेला आहे आणि त्याच्यावर हा अस्तरची बाही ठेवून आपल्याला एक शिलाई लावून अस्तर जे आहे ते आतमध्ये सर्वात पहिले पलटून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर जी बाही आहे वरच्या साइडने ती सुद्धा आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे। तर बघू शकता इथे अशा प्रकारे खूप सुंदर बाही होते याची, आणि ही जी बाही आहे खूप जास्त ट्रेंडमध्ये चालू आहे आणि खूप जास्त कस्टमरांनी ही बाही जी आहे ती शिवून घेतलेली आहे। तर बघू शकता इथे अशा प्रकारे अस्तरला बाही दाब शिलाई लावलेली आहे खालच्या साइडनं। आणि त्यानंतर आता वरच्या साइडने सुद्धा एक आपल्याला, म्हणजे अस्तर बाहेर येऊ नये याच्यासाठी वरून सुद्धा एक अशा प्रकारे आपल्याला दाब शिलाई द्यायची, जेणेकरून असा जर सिल्कचा सुळसुळा कापड असेल तर आपलं अस्तर जे आहे ते बाही शिवल्याच्या नंतर बाहेर येतं, ते येऊ नये यासाठी वरच्या साइडने आपल्याला इथे दाब शिलाई द्यायची। आणि त्यानंतर बघू शकता अशा प्रकारची आपली बाही सर्वात पहिले शिवून झालेली आहे आणि इथे एक कैचीच्या साहाय्याने एक कट्स लावून घेतलेला आहे। आणि त्यानंतर ह्या साइडने इथे मार्क करून आपल्याला इथे सुद्धा कैचीच्या साहाय्याने इथे कट्स लावून घ्यायचा आहे। तर बघू शकता 2 इंचावर एक कट्स लावलेला आहे मी। तर अशा प्रकारे त्यानंतर आता आपल्याला एक कापड घ्यायचा आहे की जो त्याच कलरचा, तर खालच्या साइडने इथे घेतलेला आहे मी 15 इंच रुंदीला, आणि ह्या साइडने सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे चॉकने सर्वात पहिले मार्क करून घ्यायचा, म्हणजे त्या चारही साइडनी, आणि त्यानंतर जेवढा पाहिजे आपल्याला तेवढा कट करून घ्यायचा। फक्त खालच्या साइडने आपल्याला याची जी रुंदी आहे ती 15 किंवा 20 इंच तुम्ही ठेवू शकता। तर याची जी रुंदी आहे ती तुमच्या दंडघेरावर अवलंबून आहे। तर तुमचा दंडघेर किती आहे त्याच्यावर तुम्हाला ते खालच्या साइडची जी कापडची रुंदी आहे ती ठेवायची आहे। तर पाहू शकता इथे सर्वात पहिले इथे अशा प्रकारे कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर खालच्या साइडने इथे आपल्याला एक लेस लावून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे इथे तुम्ही मोतीची सुद्धा लेस लावू शकता, जे लटकनवाले मोती असतात त्याची सुद्धा, क्रिस्टलवाले त्याची सुद्धा तुम्ही इथे लेस चा वापर करू शकता। तर अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला दोन्ही साइडनी जे आहे ते प्लेट्स लावून घ्यायचे आहे। जेवढ्या पडतील तेवढ्या प्लेट्स जवळ अगदी कडेकडेने शिलाई लावून प्लेट्स लावून घ्यायचे आहे। तर दोन्ही साइडनी अशाच प्रकारे आपल्याला, आणि प्लेट्स जे आहे ते एकावर एक न ठेवता पाऊण अर्धा इंचाचं अंतर सोडून आपल्याला अशा प्रकारे पूर्ण प्लेट्स ज्या आहेत त्या लावायच्या। आणि त्यानंतर बघू शकता मंडळी ह्या साइडने सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे प्लेट्स लावून घ्यायचे आहे आणि प्लेट्सचे जे तोंड आहे ते वरच्या साइडने घ्यायचे, म्हणजे दोन्ही साइडच्या प्लेट्स जे आहेत ते व्यवस्थित एकाच यायला पाहिजे डायरेक्शनने अशा प्रकारे। आणि त्यानंतर बघू शकता आता जी आपली मेन बाही आहे, आपण जी आधी शिवलेली आहे मेघा बाही, त्याच्यावर हा जो कापड आहे आपण केलेला तो पूर्ण अटॅच करायचा आहे। तर जिथून आपण कैचीच्या साहाय्याने एक कट्स लावलेला होता तिथून आपल्याला स्टार्ट करायचं आहे।
तर बघू शकता इथे अशा प्रकारे जे आपण प्लेट्स लावले आहेत त्या सगळ्या प्लेट्स पकडून आपल्याला इथे अशा प्रकारे हा जो कापड आहे तो पूर्ण जोडून घ्यायचा आहे। खूप सोपी आणि दिसायला खूप सुंदर युनिक अशी लेटेस्ट ट्रेंडिंग बाही डिझाइन आहे। सध्या खूप जास्त ट्रेंड चालू आहे आणि कोणत्याही साडीवर तुम्ही ही बाही जी आहे ते शिवू शकता। याच्यामुळे साडीचा आणि ब्लाउजचा खूप सुंदर असा लुक वाढणार आहे। तर बघू शकता आणि शिवायला सोपी आणि दिसायला खूपच सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईल बाही डिझाइन जी आहे ती आपली कमी वेळात आणि कमी खर्चात तयार होणारी बाही डिझाइन आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा। चॅनलवर नवीन आला असाल आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब जरूर करा आणि बाहेर आलेलं जे काही असेल कापड एक्स्ट्राचं ते इथे अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता मंडळी अशा प्रकारे आपलं बाही जे आहे ते कमी वेळेमध्ये पटकन अशी शिवून तयार झालेली आहे। तर बघू शकता याचा आता फायनल लुक तुम्हाला दाखवते। तर अशा प्रकारे आपली बाहीची जी डिझाइन आहे ती तयार करून झालेली आहे। तर तुम्ही ही बाही जी डिझाइन जी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा। खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग स्लीव्ह डिझाइन इथे तयार झालेली आहे। तर तुम्हाला कशी वाटली तर नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।